नमस्कार बंधू आणि भगिनींनो. आम्हा मानवांना नेहमीच जाणून घ्यायचे असते की काय आहे तिथे. उदाहरणार्थ पौर्णिमा, अमावस्या, तिथी, नक्षत्र केव्हा आहेत? कारण आपल्या दैनंदिन जीवनातील विविध बाबी आपल्या परंपरेने त्यांशी जोडलेल्या आहेत. मानवी स्वभाव मूळतः जिज्ञासू आहे. काय होईल आणि काय सांगता हे आपण पाहतोय. आणि आपण आपल्या जीवनातील सुरक्षा, आनंद, सुख या गोष्टींना नेहमीच अग्रक्रम देतो व म्हणूनच आपण आज येथे आहोत. आणि आपली काळजी व त्या काळजी घेण्यासाठी पर्याय आपण सतत शोधत असतो आणि मार्गक्रम करत असतो. विशेषतः आपल्या पूर्वजांनी खगोलशास्त्र खूप खूप आधी शोधले होते आणि ते आपल्याला फार उपयुक्त ठरले. कसे ते आपण पाहूया. अमावस्या म्हटले की आपल्या डोक्यात काही विचार येतात, कारण आपण ते शिकलो आहे, ते ऐकले आहे. मात्र सूर्य, चंद्र, पृथ्वी भ्रमणाला वेळेशी जोडण्यासाठी आपल्याला सर्वसामान्यांना ती सहजपणे लक्षात यावी याकरता आपल्या पूर्वजांनी अगदी उत्तमरित्या त्यांचे जे नामकरण केले ते हे आहे. उदाहरणार्थ पौर्णिमा म्हणजे सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत येतात. हे विज्ञान व भारतीय खगोलशास्त्रानुसार आणि तिथीनुसार जर म्हटले तर शुक्ल पक्षाच्या शेवटचा 15वा दिवस म्हणजे पौर्णिमा. या दिवशी समुद्राला मोठी भरती ओहोटी येते. त्यामुळे पूर्वी लोकांनी याला पौर्णिमा हे नामकरण करून या दिवशी समुद्रात जाऊन जीव धोक्यात घालू नये आणि हे जीवनासाठी, जीवनाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे होते. आणि विज्ञान व तत्कालीन भाषेत मांडून सर्वसामान्यांना सुविधा देण्याचा हा भारतीय खगोलशास्त्राचा प्रयत्न आम्हा सर्वांना अभिमानास्पद नाही का वाटत? आणि तसेच अमावस्या म्हणजे चंद्र सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मधोमध येतो. भारतीय तिथी ज्ञानानुसार मासातील 30वी तिथी ही आहे अमावस्या. त्यानंतरचा जो दिवस असतो तो म्हणजे प्रतिपदा, म्हणजे शुक्ल पक्षाची सुरुवात असते. नवीन महिन्याची भारतीय सुरुवात असते. हे ज्ञान भारतीयांना हजारो वर्षापासून होते व त्यांनी ते वापरले. मात्र आज जे नवनवीन तिथी कॅलेंडर आल्याने व ते आपण आपल्या जीवनात स्वीकारल्याने आम्ही त्यानुसार चालतो. मात्र ते नव्हते तेव्हा आपल्या स्वतःच्याच कालमापनावर आपण चालायचो हे लक्षात घ्या. आणि अमावस्या म्हणजे अंधार असतो, म्हणून मानवी कल्पना शक्तीने तिला गूढ गोष्टीशी जोडले व आपण बऱ्याचदा अमावस्येबद्दल विविध गोष्टी ऐकल्यामुळे आपण अमावस्या म्हटल्यावर थोडेसे घाबरतो. मात्र ती केवळ तिथी आहे हे लक्षात घ्या. व आता महत्त्वाचा मुद्दा, आपण नेहमीच सहदेव भारळी यांनी विविध ज्ञान आपल्याला त्या त्या कालमानानुसार कसे सांगितलेले आहे आणि 700 वर्षापूर्वी ते या संदर्भात काय म्हणतायत की कोणत्या दिवशी अमावस्या आली तर त्या दिवशीचे अमावस्येचे फलित काय, हे मी तुमच्या माहितीस्तव इथे सांगत आहे. मंगळवारी आल्यावस दुःख होत आहे, काळ पडेल म्हणून उपजे चित्तामध्ये भय. तर अर्थात जर मंगळवारी अमावस्या असल्यास दुःख वाटून चित्तामध्ये भय वाटेल. असं म्हणण्याचा उद्देश एकच आहे की आपल्याला जर अमावस्या मंगळवारी येत असेल तर येणाऱ्या महिन्यात आपल्याला काळजी घ्यायची आहे आरोग्याची, आपल्या संपत्तीची व आपल्या सर्वच भौतिक गोष्टींची, ज्या योगे आपण अमावस्याचा जो काळ आहे तो अत्यंत सुखाने, सुरक्षितपणे, आनंदाने व सुखाने घालवू शकतो. व हे अमावस्येचे फळ भारळीने त्या काळी सांगितले ज्या काळी सर्वसामान्यांना ते त्यांच्या जीवनात अधिक समृद्धी, सुविधा आणण्यासाठी उपयोगी ठरले. आणि हा जो दाखला आहे, हा दाखला त्यांनी सांगितला आणि तो तुमच्यापर्यंत आणला. परंतु आजच्या विज्ञानाच्या दृष्टिकोनाने, तुमच्या ज्ञानाच्या दृष्टीने व तर्कशास्त्राच्या दृष्टीने आपण या संदर्भात विचार करता असे वाटते की ह्या काळातील जी तिथी नक्षत्र आहे त्यामुळे मालाला कमी उत्पन्न क्षमता येणे, भाव कमी असणे, भौतिक गोष्टीत महागाई होणे, आरोग्याच्या बाबतीत हवामानानुसार विविध गोष्टी उपजणे व त्यामुळे चित्ताला दुःख होणे. आणि मग हे जर दुःख झालं, दुष्काळ पडला
जे होईल त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या नियोजन करायचं आहे, आपल्याला आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे, आपल्याला सर्वच गोष्टीत काळजी घेऊन हा महिना जास्तीत जास्त सुरक्षित आनंदी जाईल यासाठी मार्गक्रम करायचे आहे. व हे ज्ञान 700 वर्षापूर्वी. आजच्या ज्ञानाला त्याची तुलनात्मकदृष्ट्या काळजी घेऊन आपण पुढे जायला हवे. व हे सर्व सांगतानाच मी असे म्हणेल की सहदेव बारळींना 700 वर्षापूर्वी काय म्हटले हे जाणून घ्यायची जी जिज्ञासा तुमच्या मनात असते, काही जणांच्या मनात असते, त्यांना माहिती देण्यासाठी इथपर्यंत आपण येतो. आणि खऱ्या अर्थाने आपण हे इथपर्यंत येतो याचा अर्थ आपल्याला आपल्या जीवनातील विविध गोष्टी कशा आहेत हे जाणायचे आहे. मात्र मी या संदर्भात तुम्हाला सांगू इच्छितो की खगोलशास्त्र भारतीयांनी खूप आधीपासूनच जाणून घेतले होते व त्यातल्या भरती ओहोटी असेल, चंद्राचे कला असतील, सूर्याचं मार्गक्रमण असेल, पृथ्वीचं भ्रमण असेल, या संदर्भात आपल्या पूर्वजांनी जे मांडून ठेवलेलं आहे त्याला टाळण्यापेक्षा त्यातील विज्ञान, शास्त्र जाणल्याने आपण अधिक प्रगल्भ होऊ. आपली शेती असेल, आपले जीवन असेल, आपले आरोग्य असेल, आपल्या संदर्भातील ज्या ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत जीवनमानासाठी त्या आपल्याला अत्यंत उपयुक्त करता येण्यासाठी हे शास्त्र महत्त्वाचे आहे. मात्र इंग्लिश महिने आणि युरोपियन कालगणना यानुसार आपल्याकडे इंग्रजांचे शासन असल्यामुळे तो जो शासन काळात व्यवस्थित इंग्रजी कालमानाचा जो आपल्याला सवय झालेली या 100, 150, 200 वर्षात त्यानुसार संडे, मंडे, ट्यूजडे, फ्रायडे, सॅटरडे या गोष्टी आणि त्या अनुषंगाने त्यांचे सण, उत्सव, तिथी याची तुलना करता आपल्या हिंदू किंवा भारतीय पंचांगात सुद्धा ज्या तिथी व कालगणना आहे व शके हे जे वर्ष आहे याचाही सुद्धा आपण बऱ्याचदा वापर करतो की गुढीपाडवा हा आपल्या वर्षाचा पहिला दिवस असतो. अमावस्या, पौर्णिमा, भरती, ओहोटी, एकादशी, द्वादशी, नवमी या सर्व गोष्टी आणि माघ महिना, फाल्गुन महिना या सर्व म्हणण्याच्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी अत्यंत योग्य पद्धतीनं मांडलेल्या होत्या. फक्त त्या प्रचलित नसल्यामुळे त्याचा आपण दैनंदिन जीवनात कमी वापर करतो. परंतु तरीही आपल्या मनात आपण त्या इथल्या जपल्यात की पौर्णिमा असेल, एकादशी असेल, द्वादशी असेल, चतुर्थी असेल, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, या संदर्भात आपण आजही अत्यंत जागरूक आहे व आपण आपले भारतीय तत्त्वज्ञान कायम ठेवले याचा मला अभिमान वाटतो. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.